नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOच्या 7.6 कोटी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। बातमी आहे EPFOच्या 7.6 कोटी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, सदस्यांना मोठा दिलासा। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने आपल्या 7.6 कोटी सदस्यांना मोठा दिलासा देत नवीन ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत। आता सदस्य त्यांचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालक किंवा जोडीदाराचे नाव, वैवाहिक स्थिती, नोकरीत सामील होण्याची आणि नोकरी सोडण्याची तारीख स्वतः ऑनलाईन अपडेट करू शकतात। आता या सेवासाठी नियोक्त्याच्या परवानगीची गरज नाही किंवा EPFOला भेट देण्याची पण गरज नाही। या सेवाचे उद्घाटन करताना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की EPFO मध्ये आलेल्या तक्रारापैकी 27% तक्रारी प्रोफाईल आणि KYC संबंधित आहेत। या नव्या सुविधेमुळे या तक्रारीमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे। PF खाते हस्तांतरण सोपे झाले। मित्रांनो, KYC खातेधारकांसाठी PF खाते हस्तांतराची प्रक्रिया सोपी झाली आहे। सदस्य आता फक्त आधार OTP वापरून त्यांचे खाते ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतात। यामध्ये नियोक्त्याची कोणतीही भूमिका असणार नाही। मित्रांनो, आता आपण बघूया की या सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतो। मित्रांनो, ही सुविधा 1 ऑक्टोबर 2017 नंतर ज्या खातेदारांचे UAN जारी करण्यात आले आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असेल। ज्यांचे UAN पूर्वी जारी केले गेले आहे ते देखील माहिती बदलू शकतात, परंतु यासाठी नियोक्त्याची परवानगी आवश्यक असेल। मित्रांनो, आता आपण बघूया की तुमची माहिती तुम्ही कशी अपडेट करायची। त्यामध्ये काही स्टेप्स आहेत ज्या खालीलप्रमाणे आहेत। पहिला आहे EPFO पोर्टलवर लॉग इन करा। दुसरा आहे तुमच्या प्रोफाईलवर जा आणि आवश्यक माहिती बदला। तिसरा आहे आधार OTP द्वारे बदल सत्यापित करा। मित्रांनो, या नवीन सुविधेमुळे EPFO खातेधारकांना त्यांचे वैयक्तिक तपशील दुरुस्त करण्यासाठी आणि PF हस्तांतरित करण्यासाठी नियोक्त्यावर अवलंबून राहावे लागणार नाही। हे पाऊल केवळ प्रक्रिया सुलभ करणार नाही तर तक्रारी आणि अनावश्यक विलंब देखील दूर करेल। EPFOच्या या डिजिटल सुधारणामुळे सदस्यांना मोठा दिलासा आणि सुविधा मिळाली आहे। लाखो कर्मचाऱ्यांना PFशी संबंधित काम करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।